आरोपी सांभाळते कोण सांभाळते त्याचं नाव घेऊन धनंजय मुंडे म्हणलो ना, आपल्याला लपायचा काय संबंध आहे? त्याच्यावर शंका येते. का संशय घेऊ नये, का संशय घेऊ नये सांगा. चला, त्या सरमाड्याचं काय दुखत होतं एवढं? नुसतं डोक्याला मुंग्या आल्या म्हणून तुम्ही अशूट होता त्याला? हां, तिथं कर्मचारी कोण होते चापाणी द्यायला? त्याला एका बांधवांनी विचारलं होतं, म्हणजे त्यांच्या तिथं चर्चा चालली होती, त्यांच्यात तिथं चर्चा चालली होती. दुसऱ्या मित्रात म्हणतोय तुम्हाला मी, हे सरमाड्यात आयुष्यात होता, बाहेर त्याचा माणूस होता कर्मचारी, त्याला खायला प्यायला काही देत असेल तो, पण त्याच्या आजूबाजूला दुसरे कोणीतरी 2-3 लोक होते, नाव नाही सांगत मी, ते एकामेकाला म्हणले याच्या कमरातला थांबली पाहिजे. तर तो कर्मचाऱ्याला राग आला, तू का त्याच्या कमरातला थांबतो म्हणतो का सरमाड्याच्या? म्हणजे मग हे लोकांनी बाहेर काही असं जरी आणलं काही शब्दाचा राग येतोय, तर मग यांनी काही बाहेर पुरावे दिलेत का? पुरावे नष्ट करण्यासाठी काही माहित्या पुरवल्यात का? ते PSIनी तो कोण रोहित होता तो कुठं आहे? ती गाडी पुरविणारा माणूस अटक केला आहे का? धनंजय देशमुखाला धमकी देणारा तो कोण आहे, त्याला अटक केलं का? तिथं रगा पुरवणारा गेवराईच्या पोलीस स्टेशनमध्ये तो कुठं आहे? तुम्ही का धरत नाहीत? दुसऱ्या नुसती एक साधी कमेंट केली तरी 2-2, 3-3 महिने त्याला जेल भोगायला होता, आणि ह्यो जेल सोडून ICU मध्ये बसतो. मग तो महादेव गीते आज जीव त्याचा चालला आहे, आत तो जेलमध्ये आहे, त्याच्यावर हल्ला झालेला आहे, बहुतेक नाव मागं पुढं होईल, पण महादेव गीतेच आहे बहुतेक, तो जेलमध्ये आहे. त्याला का बाहेर आणत नाही तुम्ही उपचार करायला? ही कोणची नियत आहे? हां, ते महादेव दुसरे मुंडेच ना, महादेवच नाव आहे त्यांचं, पण हां, त्यांचा तर डायरेक्ट खूनच करून टाकला. त्यांना का अटक करीत नाहीत? हां, तुम्ही एवढे नीतिवान आहेत ना फडणवीस साहेबांनी, दादा तुम्ही पालकमंत्री असल्यामुळे तुमचं नाव घ्यायची वेळ येते. आता नीतिवान आहेत ना, त्या पिठी नाव का तो एक पोरग एकुलता एक मारून टाकला, आई बापा लेकरूच नाही राहिला. आता का आरोपी अटक नाही केले तुमच्या SP त्यांनी बीडच्या? त्या महानोरचा खून केला, बागपिंपळगावचा धनगराच्या पोराचा, का नाही अटक केला त्याला? कित्येक तरी गोरगरीब दलित, धनगर, वंजारी, OBC, मायक्रो OBCवर अन्याय झालाय. कस का वाचा फुटत नाही त्याला? कस काय फुटत नाही? हे बघा अजित दादा, मी आपलं 2.5 वर्षात पहिल्यांदा नाव घेतलं, कारण आपण बळच कोणावर आरोप करत नाही. हे मंत्री आहे, आणि मंत्रिपदाच्या जोरावरती अधिकाऱ्याचा वापर करून पुरावे नष्ट करणं, आत बाहेर काही गोष्टी पुरवणं, यांच्या मनानुसार यांना जेल मिळणं, तपासात आरोपी सापडत नाही, तपासात साखळी आणखीन सापडत नाही कुठे कोणकोणची, त्यांच्या प्रॉपर्टी आणखीन जप्त का केल्या नाहीत त्या आरोपींच्या. अजितदादा, आमचं तुमच्याकडं एकच म्हणणं आहे, ह्यो मंत्रिपदाच्या जोरावरती पुरावे नष्ट बाहेर राहून करतोय, आणि जर पुरावे नष्ट झाले आणि त्यातला एकही आरोपी सुटला खंडणीतला आणि खुनातला, तर जबाबदार फडणवीस साहेबांनी अजितदादाला आम्ही धरणार. संघटित गुन्हेगारीमध्ये होते, जर संघटित गुन्हेगारीमध्ये असतील आणि या सगळ्या गुन्ह्यात असतील तर त्यांच्यावरही मकोका लावण्याची गरज आहे ना. मग कोणावर? मुंडेवर 302 लावायला पाहिजे, मग काय होईल त्याला? धनंजय मुंडे. आणि मग कमना लावायला पाहिजे. तोच संघटित गुन्हेगारी घडून आणतोय. मालक कोण आहे? तोच त्याच संघ हिंडतोय. माझ्याकडे नव्हता घेऊन आला. संघ कसं काय होता मग त्याच्या? दुसरे कसं काय नव्हते कोणी? तोच कसं काय संघ आहे? कोणत्या माणसाकडे गेलं तर तोच कसं काय संघ आहे? जर त्याच्या तो जवळचा नाही तर तो प्रत्येक जागेवर कसं काय? आंतरवाली सुद्धा होता, त्यांनीच ओळख करून दिली हे म्हणून. आणखीन काय पुरावे पाहिजे अजितदादांना फडणवीस साहेबाला? त्याचे काय पुरावे पाहिजे तुम्हाला? तो रोज संघ आहे. याचा अर्थ धनंजय मुंडेला माहीत नाही का? ह्यो खून करतो, बलात्कार करतो, छेडछाड्या करतो, खंडण्या मागवतो, माहीत नाही का? पैसा गोड लागला त्या टायमाला त्या सरमाड्याकडून घेतानी. निवडणुकात नाशित येत, गाड्या घोड्या घेतात, फिरत येत, पळत येत, विमानानं जातात, हेलिकॉप्टरने जातात. हे पैसे तेव्हा घेताना गोड लागले, आणि आता झटकून लावतो का? त्याच्यावर ढकलून देतो सरमाड्यावर. त्या सरमाड्याने तो यासाठी पाप केला असेल. तुम्ही असं म्हणाले होते, म्हणतायत गेल्या काही दिवसांपासून की टोळ्या आहेत वेगवेगळ्या, खुना करणारी टोळी, वसुली करणारी टोळी, खंडणीची टोळी वगैरे वगैरे टोळ्या ह्या स्थानिक पातळीवरून म्हणजे परळीपासून ते मुंबईपर्यंत आहेत असं म्हणणं आहे. आहेतच.
हे बघा, ह्यो पाठबळ पुरवतो, यांनी पूर्ण अधिकार खरमाड्या का सरमाड्याला दिले, पुरे अधिकार ते सरमाडे पुरे. कोण आहे कळत नाही बा. अरे त्याचं आडनाव काय माहीत नाही ना, बदग कोण होतं ते, नाव आम्हाला माहिती हे अंधऱ्या तोंडाचं ते फिंजारलेले केस आणि ते त्याचे, अहो, नाव काय आहे? त्याचं सरमाड्या मग करमाड कर्मण नाही. वरमाड जाऊन तिकडं असू द्या काही बी, आपल्याला काय त्याचं काय हे नाही करायचं. तो ह्यो त्याला पुरे अधिकार यांनी दिले, तू काही कर.